कोकण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ती हिरवेगार डोंगर, निळाशार समुद्र, नारळाची झाडं आणि शांत प्रदूषणमुक्त वातावरण. आणि अशाच कोकणातल्या दापोलीमध्ये आहेत स्वच्छ समुद्र किनारे, ऐतिहासिक हजारो वर्ष जुनं मंदिर आहे, समुद्र किल्ले. दापोली फिरायला येणं म्हणजे स्वर्गीय सफरचा अनुभव. थंड हवा, समुद्र किनारे आणि नैसर्गिक सौंदर्य यामुळे दापोलीला मिनी महाबळेश्वर असंही म्हटलं जातं. मग विचार करा, अशा सुंदर ठिकाणी जर आपल्या हक्काचं एक ड्रीम हाऊस असेल तर हो, मी घेऊन आलोय तुमच्यासाठी आपल्या कोकणातील स्वर्गीय दापोलीत तुमच्या स्वप्नातलं हक्काचं ड्रीम हाऊस, जे पूर्ण होईल कोकण ट्रेल्स या सुंदर प्रोजेक्टमध्ये. 51 एकरचा 400 बंगलोचा हा प्रोजेक्ट दापोली दाभोळ रोडवर आहे. या प्रोजेक्टची खासियत म्हणजे त्याचे क्लायमेट रिस्पॉन्सिव्ह आर्किटेक्चर, म्हणजेच इथल्या घरांची रचना आणि संपूर्ण लेआउट निसर्गाशी जुळून तयार केलाय. थोडा मॉडर्न पारंपरिक कोकणी शैलीचा वापर करून बेस्ट बंगलो डिझाईन केले आहेत. आता तुम्हाला सुद्धा असं कोकणातलं एक ड्रीम हाऊस घ्यायचं असेल तर बघूयात या सुंदर कोकण ट्रेल्स मध्ये तयार होणारं आपलं ड्रीम हाऊस. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पुण्यावरून निघून मी येऊन पोहोचलो दापोलीतल्या कोकण ट्रेल्स या प्रोजेक्टवर. दापोली पासून 17 किलोमीटर तर दाभोळ पासून 8 किलोमीटर हा प्रोजेक्ट आहे. इथे आल्यावर इथे आपला हा रॉयल गेट बघायला मिळतो. या गेट मधून मी एंटर केलं. म्हणजे बरेच दिवस झाले आपल्याला दापोलीला फिरायला यायचं होतं आणि फायनली मी आता दापोलीमध्ये आलोय आणि एका सुंदर रिलॅक्स ठिकाणी मी स्टे केलाय. एअरबीएन वरती बघता बघता मला एक सुंदर प्रॉपर्टी भेटली, ज्याचं नाव 6 एलिमेंट आहे. पाठीमागे आपला हा विला बघायला मिळतोय. या विलाची आणि या प्रॉपर्टीची मी तुम्हाला टूर देणारच आहे, पण मी इथे का थांबलोय ते तुम्हाला दाखवतो. चला. कोकण ट्रेल्समध्ये मी एअरबेन वरून विला बुक केला, पण इथे फक्त रेंटल बंगलो नाहीत तर आपलं इंडिव्हिज्युअल प्लॉट घेऊन तुम्ही स्वतःचा बंगलो बनवू शकता. म्हणजे इथे प्लॉट घेतला तर बिल्डर तुम्हाला कस्टमाइज बंगलो बनवून देतात आणि इथे कोकणी स्टाईलमध्ये एवढे भारी बंगलो बनले आहेत. तर आता या काही बंगलोची मी तुम्हाला टूर देतो, कारण अशा प्रकारे तुम्ही सुद्धा आपला बंगलो डिझाईन करू शकता. डोरला जे बघतोय आपण हे वाईन चिम लावलेलं आहे. याचा साऊंड इतका सुंदर येतो ना, या पूर्ण या जंगलामध्ये रिलॅक्स आणि पूर्ण असं मेडिटेशन साऊंड तयार होतोय. हा बंगलो टोटल आपला 3 BHK आणि हा तो हॉल. किती सुंदर आहे, इंटिरियर इतकं सुंदर आहे. आतमधलं सोफा वगैरे आहे, वरती जे लाईट सेटअप केलेलं आहे खूप सुंदर वाटतंय. म्हणजे कोकणातला एखादा बंगलो कसा असतो ना, ते याचं एक उत्तम उदाहरण आहे. खूप सुंदर वाटलं मला. आता मी तुम्हाला 3 बेडरूम दाखवतो आणि याचं खास म्हणजे अट्रॅक्टिव्ह इंडोर स्विमिंग पूल आहे, ते सुद्धा दाखवतो तुम्हाला. चला. या रूमची पहिली बेडरूम आहे, खूप सुंदर अशी. याच्यामध्ये थोडा कोकणी टच सुद्धा आणि मॉडर्न सुद्धा आहे. बेड खूप सुंदर वाटते, पाठीमागे पेंटिंग आपल्याला खूप सुंदर बघायला मिळते. असं हे आपण बेडरूम असं सेटअप करू शकतो. मस्त वाटतं ना, एकदम असं स्वप्नातलं घर वाटतं ना, खूप छान वाटतंय. हा बघू शकतो, हा इंडोर स्विमिंग पूल. हा आहे 3 BHK विला. याचे बेडरूम असतील, हॉल असेल, खूप मस्त इंटिरियर केलं आहे. जंगलाच्या साईडला 3 प्लॉट मध्ये हा प्रॉपर विला डिझाईन केलेला आहे. ही आहे सेकंड बेडरूम. ही खूप सुंदर आहे. सर हे बेडच्या पाठीमागे पेंटिंग लावलेलं आहे, खूप सुंदर वाटतंय. ही पण सुंदर अशी बेडरूम आहे इथे. आणि समोर वॉशरूम. या वॉशरूम मध्ये बाथटब, सिंक युनिक स्टाईल मध्ये. आणि हा विला फ्रंट साइडनी जेवढा सुंदर आहे तेवढाच बॅक साइडला सुद्धा खूप सुंदर सेटअप केलेला आहे. प्लांटेशन आहे इथे, प्रॉपर गार्डन सेटअप केला आहे आणि हा मोठा पार्किंग एरिया सुद्धा आहे. मंडळी, ही प्रॉपर्टी खूप सुंदर आहे आणि इथे या प्रोजेक्टमध्ये इतके सुंदर सुंदर बंगले आपल्याला बघायला मिळतात ना. मी इथे आलोय तर एक कोकण ट्रेल्स नावाचा हा जो प्रोजेक्ट आहे, इथे जवळपास 51 एकरचा हा प्रोजेक्ट आणि इथे बांधलेले इतके सुंदर सुंदर बंगलेत. असं वाटतं या बंगल्यांना बघतच राहावं, इतके सुंदर बंगले बांधलेले. म्हणजे कोकणात यावं आणि एक आपलं स्वतःचं हक्काचं घर असावं असं वाटतं ना, तर इथे ते घर आपल्याला पूर्ण होतं. इतके भारी भारी आहेत. आता मी तुम्हाला इथले प्लॉट्स असतील, इथे बंगलो असतील, हे सगळे तुम्हाला दाखवतो. आणि या ज्या प्रॉपर्टीमध्ये थांबलो आपण या बंगलोमध्ये, हा बंगलो तर खूप सुंदर बांधलेला आहे. फिरता फिरता एक बंगला दिसला मला, सह्याद्री नावाचा.
आणि इथे बघा ना किती मस्त गार्डन वगैरे सेटअप केलं या साईडला. मस्त पुढे असं आपलं बंगलो बघायला मिळतोय. या साईडला पार्किंग एरिया ठेवलेला आहे आणि हे मस्त असं गार्डन वगैरे, म्हणजे संध्याकाळी सुद्धा तुम्ही इथे मस्त की बोन फायर असेल किंवा डिनर वगैरे इथे करू शकता छान असं. म्हणजे एक फुल प्लॅनिंगनुसार एकदम सुंदर असा बंगला आपल्याला बघायला मिळतो. या प्रोजेक्टमध्ये हा एक आपल्याला बंगला बघायला मिळतो जो की निवांत नावाचा बंगला आहे. अगदीच निवांत रिलॅक्स अशा या वातावरणामध्ये हा सुंदर बंगला आहे. मी आता हा बंगला आहे तुम्हाला आतून दाखवतो. चला. कोकणात आपलं एखादं स्वतःचं घर असावं असं बंगल्यासारखं, आणि तो बंगला कसा असावा याचं एक उत्तम उदाहरण हा बंगला तुम्हाला मी आतून दाखवतो. चला. खूप सुंदर आहे असं. आणि हा पूर्ण असा मस्त हॉल आहे. खाली 2 बेडरूम्स आहेत, किचन आहे साईडला. पूर्ण असं हे जे इंटिरियर आहे इतकं सुंदर वाटतंय ना, म्हणजे असं कोकणी टच दिला आणि थोडासा मॉडर्न टच असा, म्हणजे बघायला इतकं सुंदर वाटतंय. आणि इथे राहायला तर किती भारी वाटेल. या बंगलोमध्ये आपल्याला एक सुंदरशी अशी किड्स बेडरूम बघायला मिळते. हा 3BHK बंगला. या बंगल्यात आल्यावर पाहिलं की इथे मॉडर्न आणि कोकणी टच दिलाय. इतका छान इंटिरियर केलाय. इथे युनिक गोष्टी बघायला मिळाल्या आणि हा किचन सेटअप देखील खूप सुंदर बनवलेला आहे. कोकणात आपल्या स्वतःचा एक हक्काचा बंगला असावा आणि या बंगल्याच्या गार्डन मध्ये सुंदर अशी झाडं असावीत. इथे बघतोय आपण काजूची, नारळाची, आंब्याची झाडं लावलेली आहेत. खूप सुंदर अशी बाग डेव्हलप केलेली. आणि इथे बघतोय आपण मस्त असा लाकडी टेंट आहे. इथे मस्त असं गावाची वाईब येते. ह्याच्यामध्ये बसून आपण कॉफी, टी वगैरे घेत मस्त हाय टीचा एन्जॉय करू शकतो. डिनर सुद्धा इथे करू शकतो. इतकं छान आहे. म्हणजे तुमच्या कस्टमाइज नुसार, तुमच्या आवडीनुसार या गोष्टी तुम्ही करू शकता इथे. छानसा कौलारू बंगला, बंगल्याच्या बाजूने वॉल कंपाऊंड, त्यात गार्डन, छोटा टेरेस व्ह्यू, अगदी कसं आपल्याला पाहिजे तसा हा बंगला आहे. आणि समोर होणारा हा सुंदर सनसेट बघायला मिळतो. मंडळी, हा जो आपला कोकण ट्रेल्स प्रोजेक्ट आहे ना, इथे भरपूर सारे प्लॉट्स आहेत आणि सोबत इथे आपण बघतोय मस्त बंगलोंचं सुद्धा काम चालू आहे. काही बंगले कंप्लीट झाले आहेत, काही बंगल्यांचं काम चालू आहे. जवळपास हा प्रोजेक्ट 51 एकर असल्यामुळे इथे भरपूर सारे आणि एकदम युनिक असे बंगले आपल्याला बघायला मिळतात. तुम्ही सुद्धा आपल्या स्वप्नातलं जर एखादा बंगला बांधायचा असेल तर इथे एक प्लॉट खरेदी करून सुंदर असा हा बंगला बांधू शकता. इतका सुंदर हा प्रोजेक्ट आहे कोकण ट्रेल्स नावाचा. आजच्या धक्काधक्कीच्या जीवनात प्रत्येकाला शांत निसर्गाच्या सानिध्यात एक ड्रीम हाऊस किंवा वीकेंड होम हवं असतं. अशा प्रकारचेच अट्रॅक्टिव्ह प्लॉट्स विला इथे तुम्ही घेऊ शकता. इथे 3 गुंठा म्हणजेच 1 प्लॉट आणि या 1 प्लॉटची प्राइस ऑल इन्क्लुझिव्ह 20 लाख आहे. आणि इथे बिल्डर तुम्हाला पारंपरिक कोकणी स्टाईलमध्ये बंगलो असेल किंवा विला असेल बांधून देणार आहेत. त्यात तुम्हाला 1 BHK विला किंवा बंगलो बांधायचा असेल तर 38 लाख, 2 BHK विला बंगलो असेल तर 44 लाख आणि 3 BHK विलासाठी 63 लाख अशा प्राइसमध्ये बिल्डर कडूनच बंगलो बांधून मिळणार आहेत. डिपेंड तुमच्या प्लॉटनुसार प्राइस मध्ये चेंजेस होऊ शकतात. म्हणजे हा जो प्रोजेक्ट आहे आपला कोकण ट्रेल्स, इथे आपल्याला अमेनिटीज सुद्धा बघायला मिळतात. आणि या पाठीमागे बघतोय आपण टर्फ आहे, याच्यामध्ये आपण बास्केटबॉल, क्रिकेट वगैरे खेळू शकतो. आणि या प्रोजेक्ट पासून पुढे काय भारी सनसेट होतोय. या साईडला बघा किती मस्त सनसेट दिसतोय. या आपल्या कोकण ट्रेल्स प्रोजेक्ट पासून जवळच कर्दे बीच, लाडगर बीच आणि दाभोळ जेट्टी 8 किलोमीटरवर आहे. जवळच कड्यावरचा गणपती, अंजारली बीच असे स्वच्छ समुद्र किनारे आहेत जिथे तुम्ही फॅमिली सोबत पिकनिक करू शकता. या प्रोजेक्टमध्ये फक्त प्लॉट्स आणि विला एवढंच नाहीत तर इथे अमेनिटीज देखील आहेत. यात प्रवेशद्वार, स्वागत कक्ष, खेल मैदान, तलाव, उद्यान, टर्फ, इथे तुम्ही क्रिकेट, फुटबॉल खेळू शकता. तसेच पुष्पवाटिका, आयुर्वेदिक वाटिका असे अनेक अमेनिटीज आहेत. त्यामुळे या 51 एकरमध्ये आपलं घर आणि या सुंदर अमेनिटीजचा अनुभव मिळणार आहे. रात्रीचं वातावरण तर किती सुंदर आहे बघा. शहरामध्ये आपण राहतो, पूर्ण आवाज गोंगाटा असतो पूर्ण आणि पॉल्युशन असतं. इथे पूर्ण जंगलामध्ये शांत, पीसफुल, रिलॅक्स एकदम. तुम्ही फॅमिली असाल, फ्रेंड्स असाल, इथे येऊन मस्त असं एन्जॉय करू शकता. आउट. मंडळी, आता आपण कोकण ट्रेल्सच्या इथे प्रोजेक्ट मध्ये आलोय आणि इथले सगळे मेंबर्स आहेत आणि ही एक अमेनिटीज बनवली मस्तपैकी टर्फ वगैरे. तो त्यांनाच विचारूयात हे अमेनिटीज बद्दल वगैरे कसं वाटलं. एक्सरसाइज चांगली होती आणि माझ्या घराच्या बाजूला असल्यामुळे एकदम मला एकदम मजेशीर झाली. सही आहे, एकदम जवळ फिजिकल फिटनेस साठी.
सगळ्या आजूबाजूला पूर्ण प्रोजेक्टच्या 360 डोंगर आहेत, समुद्र आहे, इथे तुम्ही जवळ जाऊ शकता. आणि मग रात्री काय करायचं, रात्री बोर होणार, त्याच्यासाठी आपला हा जो टर्फ आहे इथे सगळे एन्जॉय करू शकतात. इथे फुटबॉल असेल, बास्केटबॉल असेल, क्रिकेट असेल, इथे तुम्ही खेळू शकता मस्त. म्हणजे इथे घर वगैरे बनलेले आहेत मस्तपैकी आणि सगळे एकमेकांच्या घरी वगैरे जातात, सेलिब्रेशन करतात. सरांच्या घरी गेलो होतो आम्ही मस्त की टेरेसवरती, त्यांनी प्रोजेक्टरच बनवलं डायरेक्ट, म्हणजे सगळे इथले फॅमिली येऊन मस्त क्रिकेट वगैरे एन्जॉय करतात. थिएटरच बनवलाय, मूवी बघू शकता, क्रिकेट बघू शकता, म्हणजे सगळे एक हॅपी फॅमिली इथे जॉईन करून राहतात इथे. हे खूप छान वाटलं मला. या प्रोजेक्टचा एक प्लस पॉईंट मला वाटतं इथे छान, सगळे मिळून मिसळून त्याच्यावर बघणार आहोत परवा. हे आम्ही आता थोडंसं आमचं स्वरूप केलंय थोडं. सुंदर आहे, सुंदर आहे. या या चला हे आमचं हे गावच्या सारखं केलंय. ओके. हा इकडे असं ओपन आहे सगळं. ओके. इकडे हे टी पॉट केलं असं इथलंच लोकल वस्तू वापरून करायचं. बरोबर बरोबर नवीन नाही करायचं, म्हणजे असं वेगळं हे करायचं नाही. बरोबर. तुम्ही आता रिटायरमेंट आम्ही दोघे रिटायर. आणि आता इथे कसं वाटतंय तुम्हाला, म्हणजे एक लाईफ? बरंच आहे. आम्ही तर छान वाटतं, म्हणजे इथे आल्यानंतर आम्ही जावंसं वाटत नाही मुंबईला. त्याच्यावर समजून जायचं सगळं. ते इकडे सगळे असतात, येऊन भेटतात, गप्पा मारतात सगळे. येस. छान म्हणजे दिवस पटकन जातो, कळत पण बरोबर. नाही. आणि तुम्ही राहायला मुंबईला होते का पहिले? मुंबईला, ठाण्याला. अच्छा अच्छा. मग तेच पूर्ण असं शहरी जीवन गोंगाटा तो आता कसं एकदम शांत, एकदम 5 वाजता दिवस उजेडायचा, मग 10, 11, 12 वाजता संपायचा. संपायचा. सकाळी एवढं असतं ना मस्तपैकी सकाळचं आणि सगळे पक्ष्यांचे पक्ष्यांचे आवाज आवाज. वेगवेगळे. छान. रात्री काजबे वगैरे असतात. अरे सुंदर सगळं. सकाळी सकाळी या प्रॉपर्टीमध्ये मस्त मी फेरफटका मारतोय. इतकं सुंदर वातावरण ना, पूर्ण असं रिलॅक्स वाटतंय आणि मस्त असं इथं पक्ष्यांचे आवाज येतात सकाळ सकाळी, खूप सुंदर आहे. आणि आता इथे भरपूर लोक आपले गार्डनला वगैरे कोणी पाणी देत आहे आणि इथं असं भरपूर सारं प्लांटेशनचं प्लॅनिंग आहे. आता छोटे छोटे झाडं लावलेली आहेत, त्याच्यामुळे ही अजून 1-2 वर्षामध्ये झाडं वाढली ना, खूप सुंदर दिसेल. असं पूर्ण जंगलामध्ये ही एक छोटं टाउन दिसेल. सकाळ सकाळी ना ड्रोन शॉट सुद्धा घेतला. आता तो ड्रोन शॉट मी तुम्हाला दाखवतो. इतका भारी दिसतोय ना, डोंगरातनं सूर्य वरती येतोय आणि पूर्ण असं हे इकडे सगळं असं गोल्डन गोल्डन झालंय पूर्ण एकदम. इथली सकाळ म्हणजे खरंच सोनेरी दुनियाच. चारही बाजूने डोंगरांनी वेढलेला 360 व्ह्यू आणि या डोंगराच्या कुशीतून उगवणारा सूर्य म्हणजे इथे पूर्ण गोल्डन रेस तयार होतात. सकाळी फक्त पक्ष्यांचे आवाज, कोणताच गोंगाटा नाही किंवा बाहेरचा आवाज नाही, फक्त शांतता आणि निसर्गाची साथ. अशी प्रसन्न, शांत आणि ताजेतवानी करणारी सकाळ जर तुम्हाला रोज अनुभवायला मिळाली तर कोकणातलं ड्रीम हाऊस म्हणा किंवा एक चांगली इन्व्हेस्टमेंट आणि रिटायरमेंट नंतरची लाईफ इथेच घालवायची असेल, असं शांत जीवन जगायचं असेल तर आपल्या हक्काचं कोकण ट्रेल्स प्रोजेक्ट बेस्ट ऑप्शन आहे. म्हणजे एक ना पूर्ण अशी एक ड्रीम लाईफच इथे आपण जगू शकतो असं म्हणता येईल आपल्याला. आणि इतकं सुंदर असा बंगला बघतोय आपण आणि पार्किंग एरिया आहे या साईडला आणि प्लांटेशन तुमच्या मनानुसार एवढे झाडं लावा तुम्ही इथे की अजून भारी वाटेल. म्हणजे आपल्या बंगला अजून जास्त शोभा येईल मस्तपैकी. त्याच्यामुळे हे खूप छान पॉईंट आहे इथे. आणि ना शांती आहे, म्हणजे बाहेरच्या दुनियापासून आपण इथं पूर्ण तुटलेलो आहोत, म्हणजे असं अजिबात कनेक्ट नाहीये. त्याच्यामुळे इथे ना खूप छान वाटतं. म्हणजे आवाज नाहीये, पॉल्युशन नाहीये, या गोष्टी इथं खूप छान वाटल्या मला. मंडळी, हा कोकण ट्रेल्स प्रोजेक्ट बघून, इथले बंगलोज बघून आणि हा पूर्ण 360 व्ह्यू, डोंगरांचा व्ह्यू बघून इतकं भारी वाटतंय ना, असं वाटतं की आपलं सुद्धा एक ड्रीम हाऊस, एक बंगलो इथं असावा. त्याच्यामुळे मला सुद्धा वाटायला लागलं इथे एक मस्त असं प्लॉट घ्यावा आणि आपलं सुद्धा एक मस्त घर बांधून टाकावं. म्हणजे कोकणात आलं की इथं येऊन मस्त चिल करायचं, रिलॅक्स करायचं आणि रिटायरमेंट नंतर तर मजाच मजा. जवळपास 51 एकर मध्ये हा प्रोजेक्ट आहे आणि इथे जरा फेरफटका मारला, सगळी बघितलं तरी इथे भरपूर असे बंगलो बनलेले आहेत. तर जवळपास 400 बंगल्यांचा प्रोजेक्ट आहे म्हणजे टोटली. काही लोकांनी 2 प्लॉट, काही लोकांनी 3 प्लॉट्स घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपलं एक स्वतःचं असं एक ड्रीम हाऊस बनवलेलं आहे. हे बघून इतकं भारी वाटलं ना मला की म्हटलं यार, म्हणजे मला सुद्धा कधी फ्युचरमध्ये जर घर बनवायचं असेल कोकणामध्ये तर मी नक्कीच इथे विचार करेल. इतकं सुंदर हे लोकेशन आहे. तुम्ही सुद्धा इथं प्लॅन करू शकता. इथं कोकण ट्रेल्समध्ये स्वतःचा प्लॉट घेऊन स्वतःचा एक बंगलो बनवायचा, म्हणजे कोकणातलं एक स्वतःच एक ड्रीम हाऊस बनवायचं. आता इथूनच जवळ कोलथरे बीच आहे, जवळ बुरुंडी वगैरे गाव आहे आणि दाभोळ जेट्टी वगैरे तुम्हाला माहित असेल, इथून 7 ते 8 किलोमीटर वरती आहे. आणि सनसेट सनराईजचा व्ह्यू तर खूप सुंदर येते. मंडळी, जाता जाता एवढंच सांगेल की कोकण ट्रेल्स मधलं स्वप्नातलं जे घर आहे इथे आपल्याला बघायला मिळतं. कोकणात आल्यावरती आपलं एक ड्रीम हाऊस इथे तयार होतं. सो तुम्ही सुद्धा जर प्लॅन करत असाल तर एक सुंदरसा प्लॉट घेऊन तुमच्या स्वप्नातलं हे घर तुम्ही इथे बनवू शकता. इतकं सुंदर आहे. आता या बंगल्यामध्ये थांबलोय मी. किती सुंदर आहे बघा ना, साईडला पूर्ण गार्डन आहे, पार्किंग एरिया आहे आणि आपलं हे स्वप्नातलं घर इथे पूर्ण झालेलं आहे. आता तुम्हाला सुद्धा तुमच्या कोकणातला एक सुंदरसा बंगला जर तुम्हाला बांधायचा असेल, हा ड्रीम हाऊस जर तुम्हाला घ्यायचा असेल तर स्क्रीनवरती दिलेला आहे कोकण ट्रेल्स यांच्या कॉन्टॅक्ट नंबरवरती
कॉल करून तुम्ही इथे व्हिजिट करू शकता आणि आपला एक सुंदरसा प्लॉट बुक करू शकता. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाकी येवा कोकण आपलंच असा.